अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरून भाजपचं आंदोलन, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर आंदोलन, ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषा आणि प्रांतवाद पसरवल्याचा भाजपचा आरोप। भाषेवरून राजकीय तेढ निर्माण करायचं राजकारण सुरू, अमित साटम यांचा आरोप। भविष्यात आम्ही मुंबईकरांना काय देणार याविषयी राजकारण करा, लोकांची माथी भडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नका, साटम यांची प्रतिक्रिया। भाजप आणि संघ भाषिक विष पसरवतोय आणि खापर आपल्यावर फोडतोय, भाजप नेते आता भाषिक प्रांतवाद पेटवायला लागलेत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। भाजपने कुणाच्या मृत्यूवर राजकारण करण्याचा नीचपणा करू नये, सत्य बाहेर येण्याआधीच भाजप आंदोलन का करतंय, भाजपच्या मोर्चावर संदीप देशपांडेंनी उपस्थित केले सवाल। भाजपकडून आंदोलनापूर्वी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन, तर भाजप नेत्यांमुळे पोलिसांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नियमित पूजेला मज्जाव। भाजपला अभिवादनासाठी त्यांचे नेते कमी पडलेत का, किशोरी पेडणेकरांची टीका। मुंबई पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीशिवाय ठाकरेंची बोलणी सुरू, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची जागा वाटपाची बोलणी सुरू। चर्चेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून परब, वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण, तर मनसेकडून नांदगावकर आणि नितीन सरदेसाई बोलणीत सहभागी। मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधात एकत्र यायची गरज, भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक, मनसेसोबतच्या युतीवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचं सूचक विधान। काँग्रेस पक्ष अमिबासारखा, मेंदू कुणाकडे हे कळत नाही, विजय वडेट्टीवारांच्या भूमिकेवर टीका करताना संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। आघाडीबाबत काँग्रेस नेत्यांमध्येच एकवाक्यता नाही, मनसेच्या अविनाश अभ्यंकरांची टीका। मवियासोबत युतीबाबत राज ठाकरे निर्णय घेतील, TV9 मराठीला अविनाश अभ्यंकरांची प्रतिक्रिया। काँग्रेसनं सोयीचं राजकारण करणं बंद करावं, उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी स्वीकारल्यानं आता पर्याय नसल्यानं काँग्रेसकडून ही वक्तव्य येत आहेत, विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। BMC निवडणुकीत मनसे शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देणार, सूत्रांची माहिती। BMC निवडणुकीत शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढत होण्याची शक्यता, शिंदेंसोबत गेलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात मनसे ताकद दाखवणार। BMC निवडणुकीसाठी आतापर्यंत मनसेकडून 75 जागांची मागणी। हिंदू धर्माने एक नेटवर्क निर्माण केलंय, हिंदू अस्तित्वात राहिले नाही तर जगाचं अस्तित्व संपेल, मणिपूरमधील एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। इंग्रजांनी तयार केलेली हिंदू मुस्लिम दरी दूर करायची असेल तर मानवता हा दृष्टिकोन ठेवून पुढे जावं लागेल, मोहन भागवतांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। काँग्रेसवर आणखी वाईट प्रभाव व्हावा अशी वडेट्टीवारांची इच्छा दिसते, असं विधान फक्त अशिक्षित व्यक्तीच करू शकतो, हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंची वडेट्टीवारांवर टीका। काँग्रेसमध्ये प्रचंड अविश्वासाचं वातावरण, विजय वडेट्टीवार नाना पटोलेंकडे पाहायलाही तयार नाहीत, चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर हल्लाबोल, तर काँग्रेस पार्टीत बूथपर्यंत विसंवाद, बावनकुळेंची टीका। बावनकुळे हास्यास्पद बोलतात, महायुतीतील नेते एकमेकांचं तोंड बघत नाहीत, एकमेकांकडे बघण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राकडे पाहावं, बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूर यांचं प्रत्युत्तर। एकनाथ शिंदेंच्या पक्षात अनेक लोक भाजपचे, अंबादास दानवेंचा हल्लाबोल, तर मुर्जी पटेल बॅनरवर शिंदेंचा फोटोही लावत नाहीत, मुर्जी पटेलांच्या बॅनरवर मोदी आणि फडणवीसांचे फोटो असतात, दानवेंची टीका। तुमच्या हातात मत द्यायचं, निधी द्यायचं माझ्या हातात आहे, बारामतीतील निधीवरून अजित पवारांचा इशारा। राज्य सरकारचा निधी हा अजित पवारांच्या घरचा नाही, सामान्य जनतेच्या कराच्या माध्यमातून हा निधी दिला जातो, जनतेला अशा धमक्या देऊ नयेत, अंबादास दानवेंचा अजित पवारांना इशारा। राजन पाटलांचं नाव दिल्ली अमेरिकेत गेलं, जयकुमार गोरेंकडून माजी आमदार राजन पाटलांचं कौतुक, पिवळं दिसतं ते सोनं नसतं, बेंटेक्स असतं, गोरेंची उमेश पाटलांवर टीका। सत्तेचा गैरवापर करून राजन पाटलांची सून बिनविरोध निवडून येऊ शकते, अंबादास दानवेंची टीका, तर राज्यात शेतकरी आत्महत्या, भाजपनं कोणता विकास साधला, दानवेंचा सवाल। महाराष्ट्रात नाराजी नाट्य कोसळणार, शिंदेंना जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू झालाय, नाराज शिंदेंना भाजप कवडीचीही किंमत द्यायला तयार नाही, सामनातून एकनाथ शिंदेंवर टीका।
अमित ठाकरेंचा उद्या नवी मुंबई दौरा। नेरूळ पोलीस ठाण्यात जाऊन अमित ठाकरे नोटीस स्वीकारणार। अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्यालाही अमित ठाकरे अभिवादन करणार। मुंबईच्या मागाठाणे शिंदेंच्या शिवसेनेला महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का। शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। शिर्डीत नगर परिषद निवडणूक प्रचारादरम्यान शिंदेंच्या पदाधिकाऱ्याकडून अपक्ष उमेदवाराला मारहाण झाल्याचा आरोप। शिर्डी शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रचारादरम्यान ही घटना झाल्याचा आरोप। अपक्ष उमेदवाराच्या पतीकडून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू। सत्य बाहेर येऊ नये म्हणून शीतल तेजवानीला व्हीआयपी ट्रीटमेंट। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून नाना पटोलेंचा आरोप। महारवतनाच्या जमिनीची सर्रास विक्री झाली होती, पटोलेंची प्रतिक्रिया। पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठी माहिती समोर। आर्थिक गुन्हे शाखा महसूल अधिकाऱ्याची चौकशी करणार। मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक। मतदार यादी घोळ आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती संदर्भात चर्चा। जालन्यातील सभेदरम्यान अजितदादा पोलिसांवर आणि कार्यकर्त्यांवर संतापले। व्यासपीठावर उमेदवारांना येऊ द्या, अजितदादांनी ताकीद दिली। उमेदवारांच्या खुर्च्या नसल्यानं अजित पवार संतापले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बारामती नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराला सुरुवात। बारामतीत पैशांचा वापर करून 8 नगरसेवक बिनविरोध आल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप। पुण्याच्या वडगाव नगरपंचायतीतून 19 जणांची माघार। नगरपंचायतीच्या निवडणुकीत 45 उमेदवार रिंगणात। मावळमधील तळेगावात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी बंधू सुदाम शेळकेंच्या प्रचाराचा नारळ फोडला। भाजपनं सुदाम शेळकेंना उमेदवारी दिल्यानं आमदार शेळकेंची प्रतिष्ठा पणाला। नांदेडच्या मुखेडमध्ये 21 वर्षीय स्नेहा तमशेट्टे बिनविरोध नगरसेविकेपदी। काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद, तर पुतणीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या चुलतीची माघार। सावदा नगर परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार बिनविरोध विजयी। प्रभाग क्रमांक 10 ब मधून फिरोज पठाण आणि प्रभाग क्रमांक 2 ब मधून त्यांची पत्नी तबस्सुम बानो पठाण हे दोघेही पती पत्नी बिनविरोध विजयी। 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नोंद होत असते, त्यामुळे मतदार वाढवलेत। ठाण्यातील वाढलेल्या मतदारांच्या आरोपांवर रवींद्र फाटकांचं उत्तर। स्थानिक परिस्थितीनुसार राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादीची युती, याचा अर्थ एकत्रित येण्याचा विषय येत नाही। आगामी निवडणुकांमध्ये महायुती संदर्भातील खासदार सुनील तटकरेंचं मोठं विधान। गोगावलेंना काय बोलायचं ते बोलू द्या, मी लक्ष देत नाही। 40 वर्षांपासून मी टीका झेलत रायगडमध्ये काम करतोय। गोगावलेंकडून होणाऱ्या टीकेवर तटकरेंचा पलटवार। राजकारणातील बाळकडू प्यायले नाहीत, ते माझ्यावर काय बोलणार? महेंद्र दळवींच्या टीकेला सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर। सरवणकरांच्या जावयाचं नाव प्रभादेवीतील मतदार यादीत। सरवणकरांचे जावई पनवेलमध्ये राहतात। ठाकरेंच्या सेनेचे आमदार महेश सावंतांचा आरोप। नेत्यांनीच दुबार मतनोंदणी केल्या, सामान्यांनी कुठे पाहावं? महेश सावंतांचा सवाल। पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत भाजपकडून सासू आणि सुनेला उमेदवारी। नगराध्यक्ष पदासाठी सासू श्यामल शिरसाट, तर नगरसेवक पदासाठी सून प्रतीक्षा शिरसाट निवडणुकीच्या रिंगणात। मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ बिनविरोध कसे निवडून आले? आल्हाद कलोतींच्या बिनविरोध निवडीवर पटोलेंचा सवाल। धमकावून प्रलोभनं देऊन अनेकांचे अर्ज मागे घेतले, नाना पटोलेंचा आरोप। यवतमाळमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। कार्यकर्त्यांनी हेवेदावे दूर ठेवून काम करावं, अन्यथा 5 वर्षांसाठी पक्षाचे आणि नेत्यांची दारं बंद करण्यात येतील, बावनकुळेंचा इशारा। लातूरमधील मुस्लिम मतांना आकर्षित करण्यासाठी फडणवीस आणि शिंदेंनी अजित पवारांना पुढे केलं। माजी खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप, तर अजित पवार भाजपसोबत जाऊन भलते सेक्युलर झालेत, जलील यांचं वक्तव्य। लातूरमधील उदगीर नगरपालिका निवडणुकीत एमआयएम पुन्हा आक्रमक। एमआयएमने 40 पैकी 26 जागेवर उमेदवार दिलेत। उदगीरमधील काँग्रेस भाजपची बी टीम असल्याचा एमआयएमचा आरोप।
नंदुरबारमध्ये चंद्रकांत रघुवंशी भाजप उमेदवारांना धमकी देत असल्याचा हिना गावितांचा आरोप। शिवसेनेकडून भाजप उमेदवारांना फोडण्यासाठी सामदाम नीती वापरतायत माजी खासदार हिना गावित यांचा आरोप। पुण्याच्या तळेगाव दाभाडेत राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की। अर्ज मागे घेण्याच्या दिवशी धक्काबुक्की। जवळपास शहरात 2 ते 3 ठिकाणी धक्काबुक्की झाल्याची माहिती। यवतमाळच्या पुसदमध्ये महायुतीमध्ये बिघाडी। राष्ट्रवादीकडून इंद्रनील नाईकांच्या पत्नी मोहिनी नाईक तर भाजपकडून निखिल चिद्दरवार आणि काँग्रेसकडून डॉक्टर नदीम निवडणुकीच्या रिंगणात। रत्नागिरीच्या लांजा नगरपंचायतीमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली। नगराध्यक्ष पदासाठी 13 जागांवर भाजपचे बंडखोर उमेदवार रिंगणात। भाजपचे उपजिल्हाध्यक्ष आणि गटनेते संजय यादवांकडून राजकीय डाव। महायुतीत शिंदे सेनेला 15 जागा, एनसीपीला 1 तर भाजपला 1 जागा। भाजपला 1 जागा मिळाल्यामुळे नाराजी वाढली। दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मविया एकत्र। ठाकरेंच्या शिवसेनेला राष्ट्रवादीने 1 जागा सोडली तर राष्ट्रवादी 25 जागेवर लढणार। विकास कामांच्या मुद्द्यावर दौंड नगरपालिकेत एकत्र लढणार। जळगावच्या शेंदुर्णे नगरपंचायतीचे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार परतले। शिंदे सेनेचे उमेदवार अज्ञातस्थळी गेले होते। उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवार परतले। वाशिममध्ये नगराध्यक्ष पदासाठी 29 तर नगरसेवक पदासाठी 550 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। कोण अर्ज मागे घेणार याकडे सर्वांचं लक्ष। बीडच्या परळीमधील पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दीपक देशमुखांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। परळीत अजितदादा नाही तर मुख्यमंत्रीही आणले तरीही आम्ही मागे हटणार नाही, दीपक देशमुखांची प्रतिक्रिया। नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं। नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 56 उमेदवार रिंगणात तर नगरसेवक पदासाठी 1028 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। महायुतीलाच पक्ष एकमेकांवर उभे असल्याचं लढत चुरशीची होणार असल्याची शक्यता। चिपळूण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा नवा ट्विस्ट। शिंदेच्या शिवसेनेतील सक्रिय असलेले सुधीर शिंदेंना काँग्रेसकडून उमेदवारी। शिंदे गटानं उमेदवारी देण्याचा शब्द न पाळल्यानं सुधीर शिंदेंनी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला होता। रायगडच्या महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का। जगताप कुटुंबाची साथ सोडून अनेक कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। कोण स्थिर आहे कोण नाही तालुक्याला माहिती। सचिन कल्याण शेट्टींचा अभ्यास कमी, त्यांनी अभ्यास करावा, सिद्धराम म्हेत्रेंचं प्रत्युत्तर। सिद्धराम म्हेत्रे यांचा सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेत प्रवेश। जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही, आमदार कल्याण शेट्टी यांची टीका। बीडमधील शिवसंग्रामचे युवा नेते पांडुरंग आवारे पाटील, दिलीप गोरेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। ऐन निवडणुकीत शिवसंग्राम पक्षाला मोठा धक्का। बीडमधील ठाकरेंच्या सेनेच्या उपजिल्हा प्रमुख आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षांचा राजीनामा। ऐन नगरपालिका निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीत आणि ठाकरेंच्या सेनेत नाराजी नाट्य। आमदार संदीप क्षीरसागरांना कंटाळून राजीनामा दिल्याचा आरोप। पिंपरी चिंचवडमधील बालाजीनगर प्रभागातील 4500 मतदार गायब। पिंपरी चिंचवड पालिकेच्या प्रारूप मतदार यादीतील घोळ उघडकीस। स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळेंच्या यादीवर आक्षेप। बालाजीनगर प्रभागात 4500 मतदार गायब झाल्याची माहिती समोर येते।